आणि आम्ही तब्बल 7 वर्षांनी चाललो आहे गावी आणि ते पण फायनलीचं रिझर्वेशन करून. कारण या सीझनला रिझर्वेशन मिळणं खूप कठीण होतं. कज दिवाळीसुद्धा येणार आहे, प्लस त्यात नवरात्रीसुद्धा सुरू होती आणि त्याच्यामध्ये कोकणात जायचं आणि रिझर्वेशन करणं यापेक्षा भारी सुख काही नाही. आणि त्यामध्ये मला साईड डोअर बर्थ मिळालं होतं. सो आय वॉज सो हॅपी अँड सुपर एक्सायटेड. तर इथे दादा आम्हाला झोपेतून उठवून सोडायला आला होता आणि आम्हाला दोघींनासुद्धा ह्याचं टेन्शन होतं की हा कसा करेल, कसं राहील. इथे तो थोडा इमोशनल झाला होता आणि दाखवलं नाही, पण मला हे कॅमेरामध्ये कळालं की हा इमोशनल झाला आहे. नंतर मग यस, स्नॅप काढणं मॅरेंटरी आहे. सो स्नॅप काढले मी आणि इथे माझ्या समोरची सीट जी होती एम्प्टी होती. माहीत नव्हतं की कोण येईल किंवा नाही येईल, पण मम्मीला म्हटलं की नसेल कोणी आलं तर तू इथे बस. नंतर थोडी म्हणजे लेक्चर्स ऐकायचे होते, तर म्हटलं की चला काही बघण्यापेक्षा आहे ना आपण लेक्चर्स ऐकून नोट्स करूया. आणि ते सुद्धा मी इथे काम केलं. 2 तासाचे लेक्चर्स मी इथे या ट्रेनमध्ये मी कंप्लीट केले होते. नंतर मग आहे ना बऱ्याच गोष्टी खायला पण आणल्या होत्या, पण मम्मीची सीट दुसऱ्या ठिकाणी होती. आता त्यामध्ये तुम्हाला पुढे कळेल की 9 नंबरची सीट मम्मीची होती. सो कसं काय खायचं हा प्रश्न होता. मग नशीब ती फायनली आली माझ्या सीटवरती. आणि सकाळीच आहे ना ॲक्च्युली मी ट्रॅव्हल दरम्यान ना असं काय खायला न्यायचं ह्याच्याबद्दल सुपर एक्सायटेड असते. तर हे दादाने आदल्या दिवशी आहे ना ही एक काइंड ऑफ कचोरी आहे आणली होती आणि त्याने शेजवान चकलीसुद्धा आणली होती. प्लस हे मी बनवलं होतं. ह्याच्यामध्ये आहे, हे मी बनवलेली रेसिपी आहे. ह्याच्यामध्ये आहे ना ब्रेडला ना काजू आणि पुदिन्याची चटणी अप्लाय केली होती आणि आपली येल्लो बटाट्याची भाजी होती, पण ज्याच्यामध्ये आहे ना एकदम बेसिक मसाले होते आणि वरती टमॅटो केचप होता आणि भरपूर सारं चीज स्प्रेड केलं होतं. सो इट वॉज टेस्टी, भरपूर टेस्टी होतं. आणि आम्ही छोलेची भाजी आणि चपातीसुद्धा आणली होती, पण नाही खाल्लं. आणि इथे मग मम्मी बसली होती समोर, थोडा व्ह्यू एन्जॉय केला. आणि इथे पनवेल आलं होतं. आता इथे पनवेलला एक व्यक्ती चढणार होती आणि आम्ही म्हटलं की चला जाऊ दे. मम्मीला म्हटलं की बस तू तुझ्या सीटवरती, मी इथे बसते, मी माझा अभ्यास करेन किंवा सॉंग्स ऐकेन. आणि खरंच सांगते, इतक्या वर्षांनी हा प्रवास केला आणि हा व्ह्यू इतका सुंदर होता ना की लिटरली आय वॉज ब्लशिंग, की मी हे सगळं बघताना इतका ब्लश करत होती. बिकॉज आय वॉज सो हॅपी. आणि त्याच्यामध्ये तो एक्साइटमेंट वेगळीच होती. आणि इथे जे फेरीवाले आले ना ह्याच्याने खूप जास्त मजा आली. आता आमच्या दोघींचा ट्रॅव्हल करण्याचा हा बेनिफिट सांगते कसा काय आहे. बऱ्याचदा आपण जेव्हा लहान असतो आणि जेव्हा आपल्या एल्डर्स लोकांसोबत प्रवास करतो तेव्हा ते लोक अलाउड नाही करतात. आणि इथे बघा काय काय असं भरपूर काय आलं होतं, पण काही तर लहानपणी याचं खूप कौतुक वाटायचं, पण आता काय वाटायचं. अगेन मी म्हणते ना, मला हा प्रवास इतका आवडला की नुसतं कॅमेरा जो आहे ना तो असा जो खिडकीच्या बाहेर टाकतो आणि इतकी हवा सुरू होती, लोकांचे केस पण लिटरली ओढतात, पण नाही, मला तो व्ह्यू एन्जॉय करायचा होता. आता वीरपर्यंत गाडी जी आहे ना, गाडीचे 4च हॉल्ट होते आणि वीरपर्यंत गाडी इतकी सुपर होती ना, म्हणजे इतकी फास्ट होती, कमाल. आता हे जे मी रेकॉर्ड केलं आहे सगळं, पण माझ्या व्हिडिओमध्ये हे सगळं कवर झालं. आणि आम्ही दोघांनी नंतर आफ्टर वीर जेव्हा गाडीने मे बी सॅडिंगला लागली ना, तेव्हा आम्ही खूप जास्त गप्पा मारल्या होत्या. इथे फायनली आमचं चिपळूण स्टेशन आलं होतं आणि निम्मी गाडी रिकामी होती. आणि इथे मम्मीने, आता आम्हाला इथून कळत नव्हतं कसं जायचं, मग ताईला फोन केला आणि मी इथे नेहमीप्रमाणे रेकॉर्ड करते बिकॉज मला चिपळूण स्टेशन खूप जास्त आवडलं. आता सँडविच खाल्लं सकाळी, मग ते तसंच राहिलं, भूकच नाही लागत होती. आणि 3 वेळा क्रॉसिंगला काढली ना, त्याच्यामुळे वेळ झाला. म्हणजे वीरच्या नंतर ती क्रॉसिंगलाच होती. वीरच्या नंतर परत अंजनीला, नंतर करंबोली काय. इतका सुंदर व्ह्यू होता ना, म्हणजे चिपळूण स्टेशनवरून बहादूर शेखपर्यंत येईपर्यंत ना हा व्ह्यू इतका कमाल होता. ओ माय गॉड, किती सुंदर होतं. असं वाटलं की तिथेच थांबावं, पण नाही थांबलं. नंतर मग आम्ही बहादूर शेखवरून आहे ना मॅजिक असते ती पकडली होती आणि मॅजिकमध्ये सुद्धा आम्हाला बसायला सुद्धा इथे पण विंडो होती. सो मला छान प्रकारे क्लिक करता आलं.
सीनरी सुरू झाले ना, ओ माय गॉड, संपायचं नावच नव्हती घेत. आणि माझा कॅमेरा नेहमी हातात, की बॅग आहे तरीसुद्धा हातात. आता इथे ऑलमोस्ट सगळे उतरले होते शिरगावला मे बी, आणि मम्मी आणि मी दोघीच होतो. मग सय्यदवाडीला अजून 2 जण चढले, तरी पण आम्ही दोघीच होतो आणि आम्ही नेमकी हा एन्जॉय करत होतो. आणि पाऊस टँकवर थोडंसं पडत होता, ॲक्च्युली जास्त पडत नव्हता. आणि आम्ही आणि घरी कुठली एक्सायटेड होती, वाट बघत होती. तिकडे ताई ट्रेनिंगवरून येऊन वाट बघत होती. बघितली ना की मला सावसुर्डे, नांदगाव बिनगावची जास्त आठवण येते.